संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ त्या ठिकाणी मोर्चा सुरू आहे। विचार केला, आमचं तुमच्याचा विचार केला, आता काय भेटतो त्याचा विचार केला, जर तुम्ही संविधानाचा विचार केला असता, समाजाचा विचार केला असता, माणुसकीचा विचार केला असता, तर हे वेळ आज आमच्यावर आणि हे सूर्यवंशी कुटुंबांवर आणि देशमुख कुटुंबावर आणण्याची कोणाची मदाल या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, बीड आणि परभणीमध्ये कोणाची झाली नसती। बंधूंनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, वेळ गेलेली नाहीये। तुम्हा आम्हाला संविधानाची रक्षा करण्यासाठी, तुम्हा आम्हाला माणुसकीची रक्षा करण्यासाठी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी जे शांतीचं या ठिकाणी तुम्हाला जे धडा शिकवलेला आहे त्याला टिकविण्यासाठी तुम्हा आम्हाला कुठेतरी विचाराचं प्रत्यक्ष रूपात मध्ये आम्हाला आपल्या अंमलबजावणी करावं लागेल। या ठिकाणी जास्त न बोलता मी या ठिकाणी एवढंच सांगतो की फक्त मोर्चे काढणं, फक्त एका समाजाचा विचार करणं कुठेतरी आपण हे सोडलं पाहिजे। हे आपल्या कोणासाठी हे चांगलं होणार नाही। असे लोक माजलेले आहेत, जी माज कुठं नाही आपल्याला जिरावी लागणार आहे। त्याच्यासाठी सगळं समाजाचे, सर्व धर्माचे लोकांनी न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी सूर्यवंशी आमचा परिवार असेल किंवा देशमुख परिवार असेल, यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे सगळे समाजाच्या वतीने उभा राहावे। आणि जोपर्यंत या लोकांना फाशीची शिक्षा होत नाही आणि असं शासन त्यांना तसं शासन करत नाही, तोपर्यंत आपला हे आक्रोश आपण पुढे चालू ठेवावा, एवढीच विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। धन्यवाद काजी कलीमुल्ला। आपण सांगितल्याप्रमाणे मोर्चा जो आहे तो न्याय मागण्यासाठी आहे आणि न्याय मागण्यासाठी ठिकठिकाणी मोर्चे जो तो निघत आहेत। आमची एकच मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। संतोष देशमुख यांचा मुलगा देखील आहे, त्यांच्या काय भावना, काय तुमच्या नेमक्या भावना आहे? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। हे जे सर्व आरोपी आहेत यांना तर फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही, नुसतं कोठडी करून चालणार नाही। या आरोपींच्या मागे जे हे सगळे जे मंत्री वगैरे असतील त्यांना पण फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि हे धनंजय मुंडेचा हा मंत्रीचा राजीनामा घेतला पाहिजे। देशमुख कुटुंबियाला न्याय मिळण्यासाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। याच्यामध्ये प्रमुख मागणी अशीच आहे की आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे व जे धनंजय मुंडे आहे यांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे आपल्या पदाचा। सगळे 18 पगड जातीचे इथं जमलेलो आहोत। संतोष अण्णा देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे। पण मला एक सांगायचं आहे, ज्या दिवशी जर अॅट्रॉसिटी लागली असती तर आमच्या बहिणीचं कुंकू पुसलं नसतं। तर संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 महिना उलटलाय, मात्र तरीही एक मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे। तर लवकरात लवकर शोधावं अशी मागणी खरं तर या आंदोलनकर्त्यांकडून केली जाते। पैठणमध्ये हा मोर्चा निघाला मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ। पैठणमधले आंदोलनकर्ते आक्रमक झालेले आहेत। आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो, संतोष देशमुख यांचं कुटुंबीय सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेलं आहे। सोबतच सुरेश धस, आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेत। खरं तर राज्यभरात मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद उमटत आहेत। ठिकठिकाणी मोर्चाचं सुद्धा आयोजन केलं गेलेलं होतं। बीड, परभणीमध्ये मोर्चा झालेला होता, त्यानंतर पैठणमध्ये हा भव्य आक्रोश मोर्चा निघालाय। सर्वांना सर्वप्रथम जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम। मित्रांनो, सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मनोजदादा जरांगे, तसेच देशमुख कुटुंबीय, सूर्यवंशी कुटुंबीय आणि पैठण शहरातील व ग्रामीण भागातून आलेले समस्त नागरिक बंधू आणि भगिनींनो, कशासाठी जमलोय आपण?